डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आजची आपली पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील पुढची कथा आहे रस्ते. कथा सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन, जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग सुरू करूया. रस्ते. रस्त्यात स्वतःशीच बोलण्याची सवय पुष्कळांना असते, पण लहानपणी मी रस्त्याशी बोलत असे. आमच्या घरापासून स्टेशनपर्यंत एक आपला उभा रस्ता पसरला होता. गावात वस्तीही त्यावेळी बेताचीच होती, त्यामुळे सकाळ संध्याकाळच्या गाडीच्या ठराविक वेळा सोडून तो बहुधा रिकामाच पडलेला असायचा. आमच्या लहानशा घरापुढे उगम पाहून तो स्टेशनाला मिळत असे. आमच्या घराजवळ त्या रस्त्याचे गोल डोके होते आणि त्याच्या पलीकडे एक अनेक वर्ष पडलेला मातीचा ढिगारा होता. छोट्याशा टेकडीसारखा उशीवर डोके टेकून पडलेल्या माणसासारखा हा रस्ता पडलेला होता. त्याच्या दुतर्फा उंच वृक्ष चौरा ढाळीत नव्हते आणि हवेल्या दासींसारख्या उभ्याही नव्हत्या. स्टेशनपर्यंत 5-6 बैठ्या घरांची सोबत सोडली तर दोन्ही बाजूला भाताची खाचरेच होती. त्या मानाने गावातले इतर रस्ते अधिक करते सवरते होते. हा थोडासा निवृत्तच रस्ता होता, बराचसा थकला भागलेला. मला त्याची दया यायची. शाळा सुटल्यावर बाकीची मुले आपापल्या रस्त्याला लागत आणि मी एकटाच या रस्त्याने परतत असे. त्यावेळी त्याचे माझे बोलणे चालायचे. काय बोलत होतो तो आता आठवत नाही, पण बोलत होतो हे निश्चित. कदाचित वर्गातल्या दुष्ट पोरांची आणि त्याहूनही दुष्ट मास्तरांची गाराणी मी त्याला सांगत होतो असे मला वाटते. गाव वसवणाऱ्या माणसाने वास्तविक त्या रस्त्याला महत्त्व देऊन वसवले होते, पण पुढारीपणालाही भाग्य लागते. इतर रस्त्यांचे आणि घरांचे काय कट झाले देव जाणे. त्या रस्त्यांनी आपल्या गटातून याला उडवला आणि गावच्या मध्यभागी यायचा हा रस्ता गावाच्या बाजूला पडला. माझ्या चिमुकल्या खोपटवाजा घराची आणि तसल्या 4-2 गरीब झोपड्यांची सोबत सोडली तर त्याला जवळशे असे कोणी नव्हते. इतकेच नाही तर त्याच्या मागून आलेल्या लहानसहान रस्त्यांना देखील मोठमोठी नावे मिळाली, पण हा रस्ता अनामच राहिला. कोणी त्याला स्टेशन रोड म्हणायचे, पण स्टेशन रोड हे काय रस्त्याचे नाव झाले? तसे पाहायला गेले तर आमच्या गावचे जवळजवळ सगळे रस्ते स्टेशन रोडच होते. सर्वदेव नमस्कारः केशवः प्रति गच्छति. ह्या न्यायाने लहान मोठ्या साऱ्याच रस्त्यांची ओढ स्टेशनकडेच असते. पण काळ्या किरट्या पोरांना देखील राजेंद्र, रवींद्र, शिरीष, गिरीश अशी नावे ठेवावीत आणि एखादा गोरा पण राजबिंडा नुसताच बाबू या सामान्य नावाने ओळखला जावा, तशी आमच्या रस्त्याची अवस्था होती. त्याला कोणी चांगलेसे नाव देखील दिले नाही. गावातले विजेच्या दिव्यांचे खांब पुरून उरल्यावर शिल्लक राहिलेले 2-4 खांब या रस्त्याच्या वाट्याला आले. खडी डांबराचा खुराक तर त्याला कधीच मिळाला नाही. निदान मी गाव सोडीपर्यंत तरी नाही मिळाला. पण माझा हा रस्ता कधी दिनवाणा वाटला नाही. मोठा वैराग्यशील रस्ता. पावसा पाण्यात देखील त्याचे गांभीर्य नष्ट होत नसे. उन्हाळ्यात तो कधी तहानलेला वाटला नाही आणि थंडीत अखडला नाही. हरेश्वरांच्या गुहेत एक साधू बसत असे. आमचा रस्ता मला त्या साधूसारखा वाटायचा. गुहेतले बाकीचे साधू लघळपणा करायचे, चिडा ओरडायचे, पण हा साधू भलताच शांत असे. आम्ही मुले बाकीच्या साधूंपुढे खूप माकड चेष्टा करीत असू, पण ह्या साधूला मनोभावाने दंडवत घालत होतो. आम्ही ते गाव सोडून जाताना मी माझ्या या रस्त्याला हळूच दंडवत घालून आलो होतो. इतक्या वर्षांनी ही गोष्ट जाहीर करताना देखील मला उगीचच लाजल्यासारखे होत आहे. काहीही असो, माझा तो गंभीर, वैराग्यशील, अनामिक रस्ता माझ्या मनात पक्का जाऊन बसला आहे हे खरे. त्यानंतर आयुष्यात खूप वाटात उडवल्या. अनेक रस्ते ओळखीचे झाले, पण कुणाशी उभे राहून बोलावेसे वाटले नाही. काही रस्ते चावट असतात, वळतात काय, पळतात काय. माझा हा रस्ता सरळ होता, पण केवळ सरळ होता म्हणून मला आवडत होता असेही नाही. सगळीच सरळ माणसे आपल्याला कुठे आवडतात? आमचे गोळे मास्तर देखील फार सरळ होते. वर्गातल्या मुलींना देखील छड्या मारायचे, अंगठे धरायला लावायचे. प्रत्यक्ष हेडमास्तरांनाही त्यांनी परवानगी विचारून आत यायला लावले होते. उंच सरळ नाकाचे, घाऱ्या डोळ्यांचे आणि नाकापासून सुरुवात होऊन पांढऱ्या स्वच्छ रुमालात जाऊन लपणारे उभे गंध लावणारे गोळे मास्तर. अगदी सरळ उभेच्या उभे, लांब उभा डगला घालून 10 ते 5 उभे राहून शिकवीत. हजेरीपटात न पाहता अभ्यंकर, आगाशे, बागवे, भागवत, चितळे, देशपांडे करीत हजेरी घेणारे गोळे मास्तर. त्यांना आम्ही घोडा म्हणत होतो. घोडा बसला की मरतो म्हणतात. आम्हाला वाटे गोळे मास्तर बसले तर मरतील. मधल्या सुट्टीत टीचर्स रूममध्ये देखील ते तासभर खिडकीबाहेर पाहत उभे राहत असत. माझ्या रस्त्याचा सरळपणा तसला नव्हता. त्याच्या पोटी न दिसणारी माया होती आणि म्हणून मला वाटे की त्याच्याशी आपण चांगले वागलो तर तो आपल्याला आशीर्वाद देईल. म्हणून त्या रस्त्याच्या कडेला बसून मी कधीही लघवी केली नाही.
त्याच्या उलट शाळेजवळच्या गल्लीत पोचली रे पोचली की पोरांची घोळकीच्या घोळके चिंचवडकरांच्या बंगल्यापुढल्या भिंतीपुढे उभे राहत. चिंचवडकरांनी 100 वेळा हेडमास्टरांकडे तक्रार केली होती, पण त्या गल्लीचे वळणच असे होते की तिथे पोचल्याबरोबर पोरांची तोंडे दगडी कुंपणाजवळ वळत. माणसासारखे मला वाटते रस्त्यांनाही स्वभाव असतात, नशीबही असतात. काही रस्ते महाशिष्ट असतात. विशेषतः हल्ली नव्या कॉलन्या झाल्या आहेत, त्यांच्या आपापसाचे काही सनातन बुद्रुक असतात. आमच्या गावातला नेने अळीतला रस्ता तसा आहे. त्याला इंग्रजी एस सारखी 2 वळणे आहेत. नेने रोडच म्हणतात त्याला. अण्णा नेने हे आमच्या गावातले सावकार आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष. त्यांच्या घरी एकदा टिळक जेवायला आले होते म्हणे. नेने रोडच्या एसच्या पहिल्या वळणावरच त्यांचा बंगला न वाडी आहे. वाडीतल्या प्रचंड विहिरीत आम्ही लहानपणी पोहायला जायचो. त्यांच्या घरातल्या पोरांच्या कमरेत सोन्याचा गरगोटा असायचा. थोरले नेने विहिरीच्या काठावर बसून आम्हाला सूर मारायला नाहीतर मुटका मारून चारी बाजूला पाणी उडवायला शिकवायचे. त्यांच्या विहिरीत फक्त ब्राह्मणांच्या मुलांना पोहायची परवानगी होती. पुढे पुढे शेणव्या परवांच्या मुलांनाही प्रवेश मिळाला. त्यावेळी अण्णा नेने फार थकले होते आणि वामनराव नेने एंटर झाले होते. त्यांच्या घरातल्या लहान मुलांना देखील आम्हाला अहो म्हणावे लागे. ती मुले मात्र आम्हाला पुरुषा, हाऱ्या अशा हाका मारीत. केवळ त्यांच्या घरात टिळक येऊन गेलेले असल्यामुळे आम्ही अपमान गिळत होतो. शिवाय एवढी मोठी दुसरी विहीरही आमच्या गावात नव्हती. पण नेण्यांच्या कुटुंबातला हा सगळा शिष्टपणा त्या 2 ठिकाणी वाकलेल्या नेने रोडने घेतला होता. दुसऱ्या वाकणावर औदुंबर होता. त्याला सदैव कोणी ना कोणीतरी प्रदक्षिणा घालीत असे. तिथून रात्री जायची सोय नव्हती, कारण नेने कुटुंबात कोणीतरी मुंजा वारला होता. तो तिथे फेऱ्या घालीत असे. अमावस्येच्या रात्री तो नेण्यांच्या विहिरीत मुटका मारून चारीकडे पाणी उडून जात असे असे म्हणतात. अमावस्येच्या आसपास पोहायला जाताना आमच्या पोटात गोळा असे. नेने रोड मला अगदी अण्णा नेण्यांसारखा वाटे. घाऱ्या डोळ्यांचा, तांबूस मिशांचा, 2 सुटलेला, दातांची वरची पलटण एका बाजूने उद्ध्वस्त झालेला, टकल्या, चांदीचे 10-12 केस शेंडिया नावाखाली उडवणारा आणि सगळ्यात म्हणजे बोबडा. आमचा रस्ता बोलताना कसा स्वच्छ बोले, पण खालच्या आवाजात, जरासा खर्जात. पण नेने रोड निश्चित बोबडा होता. अण्णा नेने निखालच बोबडे होते. वास्तविक गावातले म्हातारे त्यांना बोबडा नेनेच म्हणत. ते टठडडण बाराखडीऐवजी कखगगड वापरीत आणि रचा ज आमच्या गज्जी किल्लक आले होते म्हणत. बघतोस काय, घाबजेतोस का? शुज्ज माझ्य पिझ्झा कुकला वगैरे त्याची वाक्य सुरू झाली की पोहणारी कार्टी हळूच पाण्यात बुडी मारून पोटातल्या पोटात हसून घेत. होळीच्या रात्री अण्णा नेण्यांच्या दारात जाऊन चावट पोरे बोबड्या शब्दात शिवीगाळ करीत. मग वरून अण्णाही उसळत असे आणि या जांगीच्यांनो म्हणून ओरडत, नाहीतर कुच्चा शोगीन म्हणून धमकी देत. खुशीत असले तर आपणही होळीच्या टोळीत येत. मग खानावळवाले नामजोशी आणि अण्णा नेने यांचे सवाल जवाब होत. नेने रोडला हे सगळे पाठ येत होते. मला लहानपणी हा रस्ता अजिबात आवडत नसे, पण आत्ता त्या रोडची दया येते. श्रावणांचे गोमूत्र पिणारा तो रस्ता जुन्या भिक्षुकांसारखा आत्ता वाटतो. लहानपणी मला भिक्षुकांचा भारी राग येई. एकतर घरात काही ना काहीतरी व्रतवैकल्यांचे पिल्लू सोडून आम्हाला कुठे ओल्या लंगोट्या नेसायला लाव, नैवेद्य देऊन देवळात पाठव असल्या लफड्यात टाकायचे. पण आता ते आठवतात आणि त्यावेळी उगीचच आपण त्यांच्यावर रागवत होतो असे वाटते. नेने रोडचे काहीसे असेच आहे. अण्णा नेने गेले आणि एंटर झालेल्या वामनरावांनी गावातल्या दुसऱ्या एका रस्त्याशी सलगी केली आणि पार उद्ध्वस्त केले. त्या रस्त्याचे मात्र मला भारी भय वाटे, पण कुतूहली असे. वास्तविक रस्ता म्हणायच्या लायकीचा तो रस्ता नव्हता. एक वेडावाकडा बोळ होता. तिथल्या माड्या गजबजलेल्या होत्या. माझ्या वर्गातला गजू करंजकर तिथे राहत असे. गजू माझ्या आणि माझ्या मागून पुढून आलेल्या बऱ्याच मुलांच्या वर्गात होता. आमच्या वर्गात केसांना वासाचे तेल लावून भांग पाडणारा तो एकमेव मुलगा. एकदा त्याच्या खिशात विड्या सापडल्या होत्या आणि मास्तराने त्याला पिटला होता. तो ह्या बोळात राहायचा. देवळाजवळच्या मुख्य रस्त्याला डावी घालून हा बोळ लपतछपत गेल्यासारखा गेला होता. नवरात्राच्या उत्सवात देवळातले कीर्तन आटोपून परत जाताना या बोळातून कानावर गाणी येत. मग आमची आजी आमच्या बोटांना घट्ट धरून फरफडत ओढीत गेल्यासारखी त्या बोळातून आम्हाला बाहेर काढून पलीकडल्या रस्त्याला लागत असे. इंग्रजी 4थी-5वी ओलांडण्यापूर्वीच वर्गातल्या धोतर नेसणाऱ्या प्रौढ विद्यार्थ्यांनी त्या बोळाचे रहस्य आम्हाला सांगितले होते.
गजू करंजकर देखील शाळा सोडून गेला होता. खरे म्हणजे तो पळून गेला होता, पण लगेच परत आला. मात्र नंतर तो रस्त्याला भेटला तर आमच्याशी बोलत नसे आणि मास्तरांच्या पुढे देखील विडी ओढीत जाई. मला तो बोळ देखील गजू करंजकरासारखा वाटे. चोरटेपणा आणि बेफिकिरी ह्यांचे काहीतरी विचित्र मिश्रण होते त्या बोळात. मात्र आमच्या गावातला गाणे जाणणारा तो तेवढा एकच बोळ. माझ्या रस्त्याला संस्कृती सुभाषित येत असावीत असे वाटे. नेने रोड काय किंवा हा बोळ काय, विचित्र असले तरी नावडते नव्हते. पण मला अगदी न आवडणारा रस्ता म्हणजे आमच्या गावात ज्याला गुदाम रस्ता म्हणत तो. आमच्या गावात हळदीचा आणि तंबाखूचा मोठा व्यापार. स्टेशनालगतच एक गुदाम रस्ता होता. दोन्ही बाजूला वखारी आणि मध्ये आडवा पडलेला हा गुदाम रस्ता. गोंडपाट नेसलेला भिकारी पाहिला की मला अजूनही तो रस्ता आठवतो. कमालीचा कोरडा, हळद, तंबाखू, मिरची यांचा असा काही चमत्कारिक वास यायचा की या रस्त्याच्या वाटेला जाऊ नये असे वाटे. रात्रीच्या वेळी बहुधा हा रस्ता स्वतःची पाठ कराकरा खाजवीत असावा. या रस्त्यात हंगामात गुळाच्या रेपा पडत, त्यावेळी तर त्याच्याकडे भगवत नसे. या रस्त्यावरची माणसे देखील कशी अगदी वृक्ष कडकडीत मोठमोठ्याने बोलत. फरलांगभर पसरलेल्या रस्त्यात मुठभर हिरवे गवत देखील उगवलेले नसे. म्युनिसिपालिटीने दुतर्फा झाडे लावण्याचा कोणे एकेकाळी प्रयत्न केला होता. त्याची साक्ष द्यायला लोखंडी कांबीची वेडीवाकडी होऊन पडलेली 2-3 गोल कुंपणे मात्र होती. चला तर मग इथेच थांबवते मी आजचा भाग. पुन्हा भेटूया ह्याच गोष्टीच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.